वेलकम बॅक टू बी बामसोहलिक. लास्ट व्हिडिओमध्ये आपण संख्यांचा सृष्टी उत्पत्ती क्रम बघितला. या व्हिडिओमध्ये आपण सृष्टी सर्ग, त्यानंतर प्रकृती विकृती यामध्ये डिसिमिलॅरिटी आणि सिमिलॅरिटी, सत्कार्यवाद, परिणामवाद हे सगळं बघणार आहोत. सृष्टी सर्ग म्हणजे विश्वोत्पत्ती. दोन तत्वांपासून पुरुष आणि प्रकृती यांच्यापासून कशी सृष्टीची उत्पत्ती होते. ते दोघेही तत्व प्रकृती आणि पुरुष टोटली डिफरंट आहे, भिन्न तत्व आहे आणि त्यांच्या संयोगाशिवाय सृष्टीची उत्पत्ती होऊ शकत नाही. एकट्यापासून सृष्टीची उत्पत्ती होऊ शकत नाही. इथं आपण एक एक्झाम्पल बघत आहोत, ज्यामध्ये प्रकृती अचेतन असल्यामुळे त्याला आंधळा कन्सिडर केला आहे आणि पुरुष अकर्ता असल्यामुळे पांगळा कन्सिडर केला आहे. आंधळा म्हणजे ज्याला दिसत नाही आणि पांगळा म्हणजे ज्याला पाय नसल्यामुळे तो चालू शकत नाही. आंधळ्याच्या पाठीवर बसून पांगळा त्याला वाट दाखवितो व आंधळा रस्ता पार करतो व दोघेही मुकम्मलला पोहोचून कार्य सिद्ध करतात. याच पद्धतीने प्रकृती व पुरुष यांच्या संयोगाने परिणाम पाहून सृष्टीची उत्पत्ती होते, असं सांख्यांचं म्हणणं आहे. प्रकृतीचे दर्शन तसेच पुरुषाचे कैवल्य या दोघांचा जेव्हा संयोग होईल तेव्हा जाऊन सृष्टी उत्पत्ती होईल, म्हणजेच सृष्टी सर्ग. प्रकृतीपासून महत, महत्पासून अहंकार, अहंकारापासून षोडश विकार यांची उत्पत्ती होते आणि तसंच मग पंचतन्मात्रेपासून पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. हे सर्व सृष्टीची उत्पत्तीसाठी कारणीभूत आहे. ह्याला डिटेलमध्ये इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर लिंग शरीर, सूक्ष्म शरीर. 18 तत्वांच्या समुदायाला लिंग शरीर म्हटले आहे. त्यामध्ये इन्क्लूड केलं जाते महत तत्वाला, अहंकार, मन, दशविध इंद्रिय आणि पंचतन्मात्रा. लिंग शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर. तो स्थूल म्हणजे मोठ्या शरीरापेक्षा वेगळा असतो. धर्म अधर्म भावांच्या वासनाने युक्त असल्यामुळे संसरण करत असतो आणि हा जो स्थूल शरीर आहे तो लिंग शरीराशिवाय राहू शकत नाही. म्हणजे सूक्ष्म शरीराशिवाय स्थूल शरीर तुमचं राहू शकणार नाही. हा सूक्ष्म शरीर किंवा लिंग शरीर 18 तत्वांच्या समुदायाने बनलेला आहे. जेव्हा मनुष्याची मृत्यू होते त्यावेळी आत्मासोबत 18 तत्वांनी युक्त लिंग शरीर सुद्धा स्थूल शरीरातून बाहेर पडते आणि जेथपर्यंत त्या पुरुषाला ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्या लिंग शरीराला त्याच्या कारणाने नवीन जन्म घेण्यास भाग पाडावे लागते. पाप पुण्य हा लिंग शरीर करतो आणि त्याचा परिणाम लिंग शरीरच भोगत असतो. आपण स्थूल शरीराला कार्य म्हणू शकतो आणि सूक्ष्म शरीराला कारण म्हणू शकतो, कारण तोच जन्म मृत्यू हे सर्व भोगत असतो. त्यानंतर प्रकृती व पुरुष तत्वांचे साधर्म्य आणि वैधर्म्य. साधर्म्य म्हणजे समान धर्म, सिमिलॅरिटी, आणि वैधर्म्य म्हणजे विपरीत धर्म, डिसिमिलॅरिटी. तद्यथा उभाव्यक्तनादी उभाव्यक्तनंतौ उभाव्यक्तलिंगौ उभाव्यक्तनित्यौ उभाव्यक्तपरौ उभौ च सर्वगतौ इति. प्रकृती आणि पुरुष मध्ये जे समान धर्म आहे ते आहे अनादी, म्हणजे दोघांच्या उत्पत्तीला काही कारण नाहीये, निश्चित असं कारण नाहीये. त्यानंतर अनंत, त्या दोघांच्या उत्पत्तीला किंवा नाशाला शेवट नाही, अंत नाहीये. अलिंग, निराकार आहे, कुठल्याही प्रकारचं जेंडर नाहीये. त्यानंतर नित्य, दोघांचाही नाश होणार नाही, त्यांची एक अवस्था ती मेंटेन राहील. तर अनादी, अनंत, अलिंग, नित्य. त्यानंतर अपर म्हणजे ज्याच्याहून दुसरं कोणी श्रेष्ठ नाहीये. सर्वगत, जो सर्वव्यापी आहे, विभू आहे, सगळीकडे व्याप्त आहे. अशा प्रकारे हे सिमिलॅरिटीज होती. त्यानंतर वैधर्म्यामध्ये आपण बघत आहे की प्रकृती एक आहे, पुरुष अनेक आहे. प्रकृती अचेतन आहे, पुरुष चेतन आहे, कारण त्यामध्ये आत्मा असतो. प्रकृती त्रिगुणात्मक आहे, पुरुष निर्गुण आहे. प्रकृती बीजधर्मिणी आहे, म्हणजे त्यामध्ये उत्पादन करण्याची शक्ती असते. पुरुष अबीजधर्मी आहे. प्रकृती प्रसवधर्मी आहे, म्हणजे ती एखादी कार्य करण्यासाठी सक्षम आहे, आणि पुरुष अप्रसवधर्मी आहे. प्रकृती अमध्यस्थ धर्मिणी आहे, पुरुष मध्यस्थ धर्मिणी आहे, म्हणजे सुख दुःखाने रहित. आता आपण सत्कार्यवाद बघणार आहे. कुठलाही वाद जो आपण पदार्थ विज्ञानामध्ये बघणार आहोत तो कार्यकारण सिद्धांतावर आधारित आहे. कार्यकारण सिद्धांत म्हणजे कुठल्याही कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होऊ शकत नाही, हेच आपण इथं बघणार आहे. कार्यकारण भावावर आधारित असणारा हा सांख्यांचा सिद्धांत आहे, ज्याला सत्कार्यवाद म्हणतात. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही आणि कार्याचे अस्तित्व हे कारणात सुप्त स्वरूपात असतात, असं सांख्यांचं म्हणणं आहे. सुप्त स्वरूपात म्हणजे जरी कारण असेल तरी ते कार्यामध्ये दिसून येईल, पण त्याचं काहीतरी अस्तित्व एक सूक्ष्म भागात प्रेझेंट राहील.
म्हणजे आपण कारण हे अव्यक्त आहे आणि कार्य हे व्यक्त स्वरूपात आहे असं म्हणू शकतो. जे मुळातच नसते ते कितीही प्रयत्न केले तरी अस्तित्वात येणार नाही. म्हणजे जर त्याचं काही अस्तित्व असेल कारणामध्ये तरच ते कार्यात दिसून पडेल. सृष्टीची उत्पत्ती मूळ कारण त्रिगुणात्मक प्रकृती आहे. ते तत्व कारण स्वरूपात जिथपर्यंत आहे ते तिथपर्यंत अव्यक्त स्वरूपात राहील. आपल्याला सहसा कारण लक्षात येत नाही कारण की ते सूक्ष्म स्वरूपात असतात आणि कार्य झाल्यावरच आपल्याला लक्षात येते की ही गोष्ट अस्तित्वात आहे. पण ती सुरुवातीपासूनच अस्तित्वात असते फक्त सूक्ष्म अव्यक्त रूपात आणि कार्य व्यक्त होतात. सत म्हणजे सत्ता, ज्याचे अस्तित्व आहे असं आणि कार्य म्हणजे सत स्वरूपात असेल. सत्कार्य म्हणजे जे अस्तित्वात असेल त्याचे स्वरूप. कारण सुद्धा स्वतःच स्वरूपात असले पाहिजे. कारण व कार्य यामध्ये कुठलेही फरक नसून एकरूपच आहे असं सांख्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यामध्ये काही डिसिमिलॅरिटी नाहीये. एकच गोष्ट आहे. फक्त डिफरन्स एवढंच आहे, की कारण अव्यक्त आहे आणि कार्य व्यक्त आहे. जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं प्रकृती आणि सृष्टी. हे कार्यकारणभाव सांख्यांनी सांगितले आहे, की कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होणार नाही. त्यानंतर कार्य हे व्यक्त स्वरूपाचे आहे आणि कारण हे अव्यक्त स्वरूपाचे आहे. तेच कारणच कार्यामध्ये सूक्ष्म स्वरूपात प्रेझेंट असते. कारण आपण बघितलंय की जे मुळात असेलच नाही, ते तुम्ही कितीही ट्राय केलं तरी त्याचं अस्तित्व तुम्ही सिद्ध करू शकणार नाही. हा सिद्धांत सत्कार्यवाद काही पॉइंट्सद्वारे एक्सप्लेन केला आहे. असत अकरणात, उपादान ग्रहणात, सर्वसंभव अभावात, तस्य शक्य करणात, कारणभावाच्च सत्कार्य. असत अकरणात. सत म्हणजे अस्तित्व आणि असत म्हणजे ज्याचं अस्तित्वच नाही. जर ती गोष्टीचं अस्तित्वच नाहीये, तर तुम्ही कितीही ट्राय केलं तरी ती तुम्ही सिद्ध करू शकणार नाही. जर कारणातच कार्याची सत्ता नसेल, तर करणाऱ्याने कितीही प्रयत्न केले, तरी कार्य उत्पन्न होऊ शकणार नाही. फॉर एक्झाम्पल, वाळूला तुम्ही कितीही रगडले तरी त्यातून तेल निघणार नाही बिकॉज तेल खरं तर प्रेझेंटच नाहीये त्या कारणामध्ये. वाळू या कारणात तेल हे कार्य अस्तित्वात नसते. त्यानंतर उपादान ग्रहणात. उपादान म्हणजे नियत कारण, समवायी कारण, परफेक्ट रिझन. कोणत्याही वस्तूच्या उत्पत्तीसाठी आपल्याला साधनांची आवश्यकता असते किंवा अशा सोर्सेसची गरज असते जे परफेक्टली त्या गोष्टीला उत्पन्न करू शकतात. एखाद्या पर्टिक्युलर कार्याची म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीची उत्पत्ती त्याच्या पर्टिक्युलर रिझन पासूनच होत असते. फॉर एक्झाम्पल, दह्यासाठी दुधाचीच आवश्यकता असते. कापडासाठी तंतू म्हणजे धाग्याचीच आवश्यकता असते. जर तुम्ही असं म्हटलं की मी दही पाण्यापासून तयार करेल तर तसं होत नाही. दह्याला किंवा कुठल्याही दुसऱ्या ऑब्जेक्टला सुद्धा एखाद्या पर्टिक्युलर कारणाचीच गरज असते. त्यानंतर सर्वसंभव अभावात. सर्व कारणांपासून सर्वच कार्याची उत्पत्ती होत नाही. तेच पुढे वेगळ्या ॲस्पेक्टनी सांगितलेलं आहे की विशिष्ट कारणांपासूनच विशिष्ट कार्याची उत्पत्ती होत असते. दुधाची उत्पत्ती जलापासून होत नाही. इथं उपादान ग्रहणात काय सांगितलं आहे की परफेक्ट रिझन लागत असतो. थर्ड पॉइंटमध्ये हे सांगितलंय की प्रत्येक गोष्टीचं उत्पत्ती एखाद्या स्पेसिफिक याच्यापासून होईल. प्रत्येकच गोष्टीची उत्पत्ती वेगळ्या याच्याने होत असते. सर्वांची उत्पत्ती सर्वांपासून होत नाही. त्याला विशिष्ट कारण लागतो. त्यानंतर तस्य शक्य करणार. शक्त म्हणजे शक्तिसंपन्न कारण आणि शक्य म्हणजे ज्याला व्यक्त व्हायचे असे ते कार्य. शक्त म्हणजे कारण आणि शक्य म्हणजे कार्य. जर तुमच्या कारणामध्येच शक्ती नसेल, केपेबिलिटी नसेल, तर ते स्वतःला प्रूव्ह नाही करू शकणार. जसं सांख्यांनी म्हटलं की कारणात कार्याची सत्ता अव्यक्त रूपात विद्यमान असते. फॉर एक्झाम्पल, व्याधी म्हणजे कार्य. त्याचा जर नाश करायचा असेल तर आपल्याला काहीतरी सक्षम अशा द्रव्याची म्हणजेच कारणाची आवश्यकता असते. कुंभार कितीही कुशल असला तरीही तो तंतूपासून घट तयार करू शकत नाही. अनटिल अँड अनलेस तुम्ही एखादं शक्तिसंपन्न कारण म्हणजे परफेक्ट रिझन नाही शोधणार, तोपर्यंत तुम्ही कार्य करू शकणार नाही. त्यानंतर कारणभावात. कार्य व कारण ह्या एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या अवस्था मानल्या आहेत आणि व्यक्त अवस्थेला कार्य म्हटले, अव्यक्त अवस्थेला कारण म्हटले आहे. भावरूप तंतूपासून भावरूप पटाची उत्पत्ती म्हणजे धाग्यापासून कापडाची निर्मिती.
हे सगळं सांगितलेलं आहे. तर सत्कार्यवादामध्ये सांख्यांनी असत अकरणात, उपादान ग्रहणात, सर्वसंभव अभावात, शक्यस्य शक्यकरणात आणि कारण भावाच्या पॉइंट्सच्या थ्रू आणि एक्झाम्पल देऊन त्यांना जे सांगायचं होतं की कार्य आणि कारण हे सेम आहेत. त्यांच्यामध्ये फक्त व्यक्त अव्यक्त एवढं डिफरन्स आहे. बाकी ते सूक्ष्म स्वरूपात असते कारण कार्यामध्ये, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर पुढे आपण परिणामवाद बघू. परिणाम म्हणजे परिवर्तन, बदल, रूपांतर, कन्व्हर्जन. आपण सत्कार्यवाद सिद्धांतानुसार बघितलं की कारणापासून कार्याची उत्पत्ती होते, पण ती कशी होते म्हणजे कारण कार्यामध्ये कसं कन्वर्ट होते हे आपण वादाच्या थ्रू बघणार आहे. कारणम अस्ति अव्यक्तम प्रवर्तते त्रिगुणाततः समुदायश्च परिणामतः सलीलवत प्रति गुणाश्रय विशेषात. कोणत्याही कारणाचा कार्यरूपात जेव्हा परिणिती होते तेव्हा कारण कार्यामध्ये कन्वर्ट होतो. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला दुधापासून दही बनवायचं आहे तर दह्याची प्रचिती दुधामुळे होईल, म्हणजे दुधाच्या ठिकाणी दही येईल. वेदांत मतानुसार परिणामालाच विवर्तवाद सुद्धा म्हटले आहे आणि हे सांख्यांना आणि आयुर्वेदमध्ये मान्य आहे. कारणामध्ये एकत्व दिसून येते आणि कार्यामध्ये विविधत्व दिसून येते. तर एकत्वाचं कन्व्हर्जन इंटू विविधत्व हे आपण परिणामवादमध्ये बघणार आहोत. परिणितीच्या प्रक्रियेमुळेच विविधता, विभिन्नता, वेगळेपण निर्माण होते. याचे एक्झाम्पल दिलं आहे वटवृक्षाच्या बीजाने. जेव्हा आपण कुठल्याही झाडाचं बीज बघतो तेव्हा तिथं सगळं त्याचे जे शाखा, पारंब्या, पानं ते सर्व बीज जेव्हा अंकुरतो त्यानंतर आपल्याला लक्षात येते, म्हणजे ते झालं कार्य. पण बीज स्वरूप म्हणजे कारण, आणि कारणामध्ये असं कुठलंही दिसत नाही, ते एकत्व त्याच्यात दिसून येते. वृक्षामध्ये आढळणाऱ्या सर्व गोष्टी वटबीजामध्ये सूक्ष्म स्वरूपात असतात, म्हणजे अव्यक्त असतात. जेव्हा ते बीजामध्ये असतात तेव्हा अव्यक्त असतात, कारणरूप असतात. आणि जेव्हा वटबीज अंकुरतो तेव्हा वटवृक्षात परिणिती होते. बीजाची अव्यक्त गुण वृक्ष रूपात व्यक्त होऊ लागतात. त्याला आपण कार्य म्हटले आहे. कारणामध्ये एकत्व असते तरी त्यापासून उत्पन्न होणाऱ्या कार्यामध्ये विविधता उत्पन्न होते. तर सत्कार्यवाद हे एकत्वाकडून विविधतेकडे घेऊन जाणारा सिद्धांत आहे. म्हणजे कारण हे एकत्व दाखवते आणि कार्य हे विविधता दाखवते. तसेच कारण हे अव्यक्त आहे आणि कार्य हे व्यक्त आहे. सो सत्कार्यवाद हे एकत्वाकडून विविधतेकडे घेऊन जाणारा सिद्धांत आहे आणि त्याची परिणिती म्हणजे त्याचं कन्व्हर्जन म्हणजे परिणामवाद होय. त्यानंतर सत्कार्यवादाचे महत्त्व आणि आयुर्वेदात काय उपयोगिता आहे ते आपण बघू. शरीररचनाविषयक वर्णन. आता सांख्यांनी सत्कार्यवादाला परिणामवाद म्हटले आहे. आपण एक्झाम्पल बघू शकतो. शरीररचनेच्या हिशोबाने गर्भोत्पत्तीच्या वेळी म्हणजे गर्भामध्ये मातृज पितृज भाव जेव्हा लक्षात येतात, माता पिता ज्या वंशाचे असतील त्याच वंशामध्ये बालकाचा सुद्धा जन्म होतो किंवा त्याचं माणसापासूनच माणसाची उत्पत्ती होते, दुसरं कुठल्याही प्राणी मात्रेची उत्पत्ती होत नाही. आपण जे पेरेल तेच उगवेल या एक्झाम्पलने त्याचं लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर शारीरक्रियाविषयक वर्णन. जर तुम्हाला शरीर स्वस्थ ठेवायचं आहे तर त्यासाठी शरीरातील दोष धातू, मल, अग्नी यांची साम्य अवस्था गरजेची आहे आणि साम्य अवस्थेसाठी त्यांचे पोषण होणे गरजेचे आहे. पोषण हे आहारामुळे होते. जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा अन्नाचे आहार रसात रूपांतर होते आणि आहार रसापासून सप्तधातूचे पोषण होत असते. हे शारीरक्रिया विषयक वर्णनामध्ये सत्कार्यवादाचे महत्त्व. त्यानंतर रोगविषयक वर्णन. आता कुठलाही रोग होताना आधी दोष दूषित होते, म्हणजे वैषम्य अवस्थेमध्ये असते आणि दूषित दोषच कार्याला दूषित करतो. म्हणजे जर तुमचं कारण दूषित आहे तर त्याचं कार्य सुद्धा दूषित होईल, म्हणजे तुमचं शरीरसुद्धा दूषित होईल. त्यानंतर स्वस्थवृत्त विषयक वर्णन. जर शरीराला स्वस्थ ठेवायचे आहे तर त्यासाठी हितकर आहार घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे पोषण आणि बृहण होईल. जर तुम्ही अहितकर आहार घेत आहे तर ते दोषांच्या साम्यावस्थेला विषमावस्थेमध्ये कन्वर्ट करेल आणि अशाने रोगांची उत्पत्ती होईल. द्रव्यगुण विषयक वर्णनामध्ये आपण बघतो की कुठलाही रोग जेव्हा होते तर त्यावर द्रव्य म्हणून आपण अशा औषधी म्हणून आपण असं द्रव्य यूज करतो जे गुणवान आहे, वीर्यवान आहे, म्हणजे असं द्रव्य जे आपल्या गुणानुरूप कर्म करेल. फॉर एक्झाम्पल, पिंपळीमध्ये उष्ण तीक्ष्ण गुण बलवान असल्यामुळे ते कफज व्याधीचे क्षमन करते. तर कधीही रसौषधी द्रव्यामध्ये सक्षम भाव म्हणजे इफिशियंट इन्ग्रेडियंट असणे आवश्यक आहे, ज्यामुळे व्याधीचा नाश होईल. इथं
रोग म्हणजे कार्य आहे आणि कारण म्हणजे रोगनाशक भाव. त्यानंतर चिकित्सा विषयक वर्णन. धातू विषमतेमुळे शरीरात व्याधी उत्पन्न होतात आणि त्या व्याधीचा विपरीत गुण असलेले द्रव्य व्याधीच्या नाशासाठी आपण वापरतो. द्रव्यांच्या ठिकाणी आपण औषध, अन्न, विहार या गोष्टींना सुद्धा इन्क्लूड करू शकतो. त्यानंतर औषधी निर्माण विषयक वर्णन. कुठल्याही द्रव्याला औषधी बनवायसाठी अग्नी आणि काल हे 2 घटक खूप इम्पॉर्टंट आहे. कारणाची कार्यामध्ये परिणती होऊ शकत नाही या 2 घटकांशिवाय, अग्नी आणि कालाशिवाय. कारण द्रव्यामध्ये जरी व्याधीनाशाचे गुण असले तरी औषधी म्हणून आपल्याला तेव्हाच वापरता येईल त्या द्रव्याला जेव्हा ते शरीर योग्य असेल. सो औषधी कल्प बनविण्यासाठी द्रव्यांवर संस्कार करून ते शरीर योग्य व व्याधीनाशासाठी योग्य तयार करावे लागतात. औषधी जेवढ्या सूक्ष्म असतील तेवढ्या लवकर ते शरीराला व्याप्त करून रोगाचे नाश करतील. काही द्रव्ये किंवा औषधी जेवढ्या जुन्या असतात तेवढ्या त्या उपकारक ठरतात. फॉर एक्झाम्पल मध, घृत, आसव, अरिष्ट इत्यादी. त्यानंतर पुनर्जन्म विषयक वर्णन. षडधातूंच्या समुदायाने गर्भाची उत्पत्ती होते. जेव्हा पुरुष रज व तम ह्या गुणामुळे मृत्यू आणि जन्म ह्यांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा ते परत पुनर्जन्म घेतो. केलेल्या कर्माचे फळ असते आणि न केलेल्या कर्माचे फळ नसते. तुमचे कर्म जसे असतील तसे तुम्हाला फळ मिळेल. त्यानंतर सामान्य विशेष सिद्धांत विषयक वर्णन. आपल्याला माहिती आहे की समान भावाने शरीरातील समानाची वाढ होते आणि विशेषाने त्रास होतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मधुर रसात्मक आहाराचे ग्रहण कराल तर तुमचं कफ, रस, मांसादी धातूंची वृद्धी होईल आणि त्याच्या विपरीत भावाने त्यांचा त्रास होईल. तर अशा प्रकारे आपण सांख्यदर्शन कंप्लीट केलेलं आहे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.